ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत बोलण्याकरता. गुणरत्न सदावर्तेजी, तुम्ही सातत्यानं खरं तर हिंदी भाषा ही सक्तीची आहे, परंतु त्या हिंदी भाषेला विरोध जो आहे तो मनसेकडनं केला जातो आहे आणि आता तुम्ही शिवाजी पार्क पोलीस स्थानकात चाललेला आहात राज ठाकरे आणि मनसेवरती तक्रार करण्याकरता. काय नक्की नेमकं कारण? राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरीची भाषा केली आणि आम्ही संविधानाच्या मार्गाने इथं गुंडगिरी नाही आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये इथं शिक्षण शिकण्याची दारं, अभ्यास करण्याची, ज्ञानार्जनाची दारं बंद होऊ शकत नाहीत. हे राज ठाकरे आणि त्यांच्या जे कोणी लोक आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये धमकावत आहेत, ज्ञानार्जनाच्या बाबतीत नको म्हणत आहेत हिंदी भाषेला, या सगळ्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला जात आहोत. परंतु तुम्ही तक्रार द्यायला जाताय, परंतु सातत्यानं महाराष्ट्रात अभिजात भाषा ज्या भाषेला दर्जा मिळाला आहे मराठीला, त्याला तुम्ही विरोध करताय असं एकीकडे लोक म्हणतात आहेत. त्याचसोबत मनसेकडनं बोललं जातं आहे आणि आता मनसेनं त्या शासन निर्णयाची होळीसुद्धा केली आहे. बेकायदेशीर आहे. एखाद्या शासनाच्या निर्णयाची होळी करणं, त्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे, बेकायदेशीरपणे एकत्र जमवून फ्लेक्सचे पैसे भरले होते का मुंबई महानगरपालिकेला? टॅक्सच्या गोष्टी करतात, भरलेत का पैसे? इलिगल लावू शकता का फ्लेक्स? गुन्हा आहे की नाही? बॉम्बे पोलीस मॅन्युअल खाली गुन्हा आहे की नाही? महापालिकेने जप्त केल्याच्यानंतर राज ठाकरेला नोटीस देणं आवश्यक आहे की नाही? हे कायद्याचं राज्य आहे, कोणाच्या बापाच्या घरची शेती नाही. तर आपण पाहिलं तर कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध आहे आणि त्याकरता आपण पाहू शकतो की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील त्यांच्या पत्नी आहेत, या आता शिवाजी पार्क पोलीस स्थानकाकडे निघालेल्या आहेत. राज ठाकरे यांच्या विरोधातली तक्रार जी आहे ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं आता थोड्याच वेळात देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मनसेची काय भूमिका असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड, अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई.